नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल ॲग्री गँगमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आपली जी ॲग्री एंट्रन्स एक्झाम सिरीज आहे त्यात आपण MCR आणि CCIचे ज्युनियर कॉमर्शियल एक्झिक्युटिव्ह या पोस्टबद्दल व्हिडिओ बनवले. तर आजचा व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी इफ्को AGT या पोस्टबद्दल. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आजचं जे आर्टिकल आहे ते इफ्को AGT म्हणजेच ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट ट्रेनी या टॉपिकवर असणार आहे आपलं. आणि या सिरीजचा हा तिसरा व्हिडिओ आहे. तर हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा कॉम्पिटेटिव्ह एक्झामबद्दल चांगल्या इन्फॉर्मेशन मिळतील. तर विद्यार्थी मित्रांनो, इफ्को AGT काय याचा एक ओव्हरव्ह्यू तुम्हाला देऊन देतो. मग आपण पुढे व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणारच आहोत की याची एक्झाम कशी होते, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असतो, यात सिलेबस काय असतो, सर्व आपण डिटेलमध्ये डिस्कस करणारच आहोत पुढे. तर इफ्को AGT जे आहे ते आपलं जे इफ्को कंपनी आहे ती एक कॉपरेटिव्ह कंपनी आहे फर्टिलायझरची इंडियामध्ये. तर ही एक सेमी गव्हर्नमेंट टाईप जॉब असेल तुमची. आणि ही एक मोठी संस्था आहे, कॉपरेटिव्ह संस्था आहे इफ्को. त्यात वेगवेगळे खत ते तयार करता आणि नॅनो DAP, नॅनो युरियासारखे खत त्यांनी सर्वात अगोदर तयार केलेले आहे. तर या कंपनीमध्ये तुम्हाला जॉब असेल. आणि ही जी एक्झाम असेल ती मल्टी स्टेज एक्झाम असेल, म्हणजे सिंगल एक्झाम नसणार. तुम्हाला पहिले प्री द्यावं लागेल, मग मेन्स, त्यानंतर इंटरव्ह्यू. यात सिलेबस जो असेल तो आपल्या ॲग्रिकल्चरच्याच डिग्रीमधला सिलेबस असेल. तुम्हाला त्यात रिझनिंग, जनरल अवेअरनेस, रोल ऑफ फर्टिलायझर सेक्टर या काही टॉपिक्समधनं क्वेश्चन येतील. आणि एलिजिबिलिटी जर बघायची झाली तर 4 वर्षाची BSc ॲग्रीची डिग्री झाली पाहिजे. आणि त्यात काही मार्क्सची लिमिट आहे. जनरल OBCसाठी 60% आणि SC STसाठी 55%ची मार्क्सची लिमिट आहे. आणि एज लिमिट जी आहे ती अप टू 30 इयर्स आहे. मग आता आपण यात परीक्षेचा कसा पॅटर्न असेल ते डिटेलमध्ये बघू. तर विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही स्क्रीनवर बघू शकता प्रिलिम्सबद्दल माहिती येते. तर टोटल 150 क्वेश्चन असतील तुम्हाला प्रिलिम्सला आणि 150 मार्क्स असतील. त्यात 150 क्वेश्चन्सपैकी 100 क्वेश्चन जे असतील ते आपले ॲग्रिकल्चरच्या कोर सब्जेक्टमधनं येतील, जसं ॲग्रोनॉमी, सॉईल सायन्स, पॅथॉलॉजी, हॉर्टिकल्चर, जेनेटिक्स आणि अदर सब्जेक्ट. मग अदर जे 50 क्वेश्चन असतील ते कुठून येतील, तर त्यातले 10 क्वेश्चन जे असतील ॲनालिटिकल ॲबिलिटी, मग टेस्ट ऑफ रिझनिंगमधनं 10 क्वेश्चन, न्यूमेरिकल ॲबिलिटीमधनं 10 क्वेश्चन, जनरल अवेअरनेस, त्यात ॲग्रिकल्चर, इकॉनॉमी, कॉपरेटिव्ह या गोष्टी ज्या असतील त्यातनं 10 क्वेश्चन, आणि कम्युनिकेशन स्किल या टॉपिकमधून 10 क्वेश्चन असतील. असा तुमचा प्रिलिम्सचा पॅटर्न असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आता जो प्रिलिम्सचा पेपर असेल आपला, तो ऑब्जेक्टिव्ह टाईप पेपर असेल आणि 45 मिनिट्स याला वेळ असेल. पण हा जो पेपर असेल तो ओपन एन्व्हायरमेंट पेपर असेल. म्हणजे कसं, तुम्ही घरी बसून स्वतःच्या लॅपटॉपमध्ये हा पेपर तुम्ही देऊ शकता किंवा एखाद्या कॅफेमध्ये व्हिजिट करून तुम्ही हा पेपर देऊ शकता. तर मोस्ट ऑफ विद्यार्थ्यांचं प्रिलिम्स जे असतं ते क्लिअर होऊन जातं चांगल्या मार्क्सनी. या कारणामुळे ओपन एन्व्हायरमेंट एक्झाम असते. मग विद्यार्थी मित्रांनो, आता मेन्स कसे असते, तर मेन्सची जी एक्झाम असते ती 60 मिनिटची असते, म्हणजेच 1 तासाची असते. त्यात फॉर्मॅट जो असतो तो सेंटर बेस असते, म्हणजे तुम्हाला एक्झामिनेशन सेंटरला जावं लागतं ऑनलाईन एक्झाम द्यावासाठी. आणि त्यात तुमच्या ॲडमिट कार्डवर तुमचा टाईम स्पेसिफिकली दिलाच राहतो. आता मागच्या वर्षीचा जो पेपर होता 2025च्या एक्झामचा, तो 11 AM ते 12 PM या टायमिंगमध्ये हा पेपर कंडक्ट केला गेला होता. त्यात आता मेन्समध्ये कोणत्या सेक्शनमधनं क्वेश्चन येतील, ॲग्रिकल्चरमधनं क्वेश्चन येतील, मग ॲनालिटिकल ॲबिलिटी, रिझनिंग, न्यूमेरिकल ॲप्टिट्यूड, कम्युनिकेशन स्किल्स. त्याच जे प्रिलिम्समध्ये जिथून क्वेश्चन आले होते मोस्टली तिथूनच तुम्हाला मेन्समध्ये क्वेश्चन येतील. आणि क्वेश्चन्सची थोडी डिफिकल्टी हाय असेल. मग मेन्सचे जे मार्क्स असतील विद्यार्थी मित्रांनो, त्यात निगेटिव्ह मार्किंग असेल. आता प्रिलिम्स जी तुम्ही दिली त्यात निगेटिव्ह मार्किंग नव्हती, पण मेन्सच्या याच्यात निगेटिव्ह मार्किंग असेल. विद्यार्थी मित्रांनो, मेन्सचे जे मार्क्स असतील आणि तुमचा जो इंटरव्ह्यू देशाल तुम्ही मेन्सनंतर, तर ते मार्क्स तुमचे टोटल करून तेच मार्क्स तुमचे फायनल मेरिट लिस्टला धरले जातील. आणि त्यातनंच मग तुमचा कट ऑफ तयार होईल आणि मग तुम्हाला जॉब लागेल. तर इंटरव्ह्यू जो असेल या एक्झामचा फायनल स्टेज असेल. ऑनलाईन ज्या टेस्ट असतील तुमच्या मेन्स, त्या झाल्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू असेल. तर इंटरव्ह्यूमध्ये ॲग्रिकल्चरचे नॉलेज असतील, मग कम्युनिकेशन स्किलबद्दल काही विचारतील, मग प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल किंवा अदर गोष्टी जसं की फर्टिलायझर्सबद्दल माहिती विचारतील. आता इफ्कोची जॉब आहे तर इफ्कोचेच मोस्टली क्वेश्चन ते विचारतील, त्यांचे फर्टिलायझर्स कोणते आहेत व त्यांचे ग्रेड काय असतं फर्टिलायझर्समध्ये, अशा काही गोष्टी विचारू शकता तुम्हाला इंटरव्ह्यूला. मग इंटरव्ह्यू झाल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करतील तुमचं आणि मेडिकल एक्झामिनेशन होईल. त्यानंतर मग तुम्ही या जॉबला जॉईन होऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आता एलिजिबिलिटी जर बघायची झाली तर तुमचं क्वालिफिकेशन पाहिजे फुल टाईम 4 इयर BSc ॲग्रिकल्चर तुम्ही केलं पाहिजे. आणि ते बी रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटीमधनं तुमचं BSc ॲग्रिकल्चर कंप्लीट झालं पाहिजे. मग आता यात कामं कसे असतील विद्यार्थी मित्रांनो ते बघायचे झाले तर आता फर्टिलायझरची कंपनी आहे आणि ॲग्रिकल्चरल कंपनी आहे. तर मोस्टली तुमचं जे वर्क असेल ते फील्डवरच असेल. तुम्हाला फर्टिलायझरचं डिस्ट्रीब्युशन करावं लागेल. आता तुम्ही स्क्रीनवर बघू शकता एक इफ्कोचा एजंट हा एक AI जनरेटेड इमेज आहे. बट तुम्हाला मोस्टली अशाच प्रकारे फील्डवर कामं करावं लागतील.
त्यात तुम्हाला फर्टिलायझरचं डिस्ट्रिब्युशन करावं लागेल, टेक्निकल गाईडन्स द्यावं लागेल फार्मर्सला. तुम्हाला यात फर्टिलायझरची क्वालिटी चेकिंग, आता जिथं फर्टिलायझर स्टोअर केलेलं आहे तिथं तुम्हाला क्वालिटी चेक्स करावं लागतील. असे अनेक काही गोष्टी तुम्हाला करावं लागतील. आणि एक्सटेन्शनचं जे वर्क असतं, जसं ॲग्रिकल्चरची नॉलेज रुरल कम्युनिटीजमध्ये पोचवायची, तेच तुम्हाला मोस्टली काम करावं लागेल. आणि तुम्हाला यात ऑफिस वर्कसुद्धा असेल. यात तुम्हाला ऑफिस वर्कमध्ये डाटा जनरेशन करावं लागेल फर्टिलायझर्सबद्दल, आणि तोच डाटावर तुम्हाला मग रिसर्च करावं लागेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता यात सॅलरी आणि अलाउन्सबद्दल बघू. तर आता जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू क्लिअर करशाल, तुमचं सर्व मेडिकल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन क्लिअर होईल, त्यानंतर तुम्हाला या पोस्टसाठी जॉईन करावं लागेल. आणि त्या अगोदर तुम्हाला 1 वर्षाचा ट्रेनिंग पिरियड सर्व करावा लागेल. तर ट्रेनिंग पिरियड दरम्यान तुम्हाला जे स्टायपंड असेल ते 33,300 रुपयेपर्यंत मिळू शकतं. मग जेव्हा तुमचा ट्रेनिंग पिरियड संपेल 1 वर्षाचा, त्यानंतर तुम्हाला जे असेल सॅलरी मिळेल. तर सॅलरी जी असेल ती 37,000 ते 70,000 या रेंजमध्ये असेल. आणि प्लस तुम्हाला काही अलावेन्सेस असतील. तर ते अलावेन्स कसे, जसं की डिअरनेस अलावेन्स, हाऊस रेंट अलावेन्स, ट्रॅव्हल अलावेन्स, असे अनेक तुम्हाला अलावेन्स मिळतील सॅलरीसोबत. तर अशा प्रकारे तुमची सॅलरी असेल. एक चांगली सॅलरी असते. ॲज अ फ्रेशर तुम्हाला सॅलरी कमी असेल. जेव्हा तुम्ही या पोस्टवर सिनियर होशाल आणि जसं तुमचा एक्सपिरियन्स वाढेल, तसं तुम्हाला सॅलरीसुद्धा इन्क्रीज करून मिळेल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता बरेचसे डाऊट असतात, जसं की एक्झाम कधी होते. तर आता हे एक्झाम जे असते ते इफ्को या संस्थेवर असते. आता त्यांना जशी कॅन्डिडेट्सची गरज असते, तसे ते रिक्रुटमेंट प्रोसेस सुरू करतात. म्हणजे ती जी डेट असते ती इयरली व्हॅरी करते. कधीही ते एक्झाम घेऊ, जशी त्यांना कॅन्डिडेटची गरज पडते तशी ते एक्झाम कंडक्ट करून घेतात. आणि तर या एक्झाम्स कधी असतात याबद्दल माहिती जी असते ती इफ्कोच्या ऑफिशियल वेबसाईटवर मिळते. या ऑफिशियल वेबसाईटची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन आणि पिन कमेंटमध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही या वेबसाईटला व्हिजिट करून माहिती घेऊ शकता. आणि सर्व ॲग्रिकल्चर एक्झामचे स्टडी मटेरियल आणि पुढील सिरीजचे सर्व आर्टिकल जे असतील ते आपल्या टेलिग्राम ग्रुप जो आहे ॲग्रिल गॅलेक्सी, त्या ग्रुपवर येतील. त्या ग्रुपची लिंकसुद्धा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन आणि पिन कमेंटमध्ये दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता यासाठी चार्जेस काय असतात एक्झामसाठी. आता कोणतीही एक्झाम आपण देतो त्यासाठी ॲप्लिकेशन फी असते. बट इफ्कोची जी एक्झाम आहे त्यात ॲप्लिकेशन फी नाही. ही एक्झाम कम्प्लिटली फ्री आहे. तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट या एक्झामसाठी अप्लाय करू शकता. सर्व चार्जेस जे आहेत ते सर्व कॅन्डिडेटसाठी फ्री आहे. त्यानंतर आता मेन प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, आता इफ्को जेव्हा तुम्ही जॉईन करता AGT या पोस्टसाठी, इफ्कोत तुम्ही जॉईन झाले, तेव्हा तुम्हाला एक सर्व्हिस बॉन्ड साईन करावा लागतो इफ्कोसोबत. तर आता तो सर्व्हिस बॉन्ड काय आहे, तर जेव्हा तुम्ही ट्रेनिंग पिरियड कंप्लीट कराल, त्यानंतर मिनिमम तुम्हाला 3 वर्ष इफ्को या कंपनीमध्ये सर्व्ह करावं लागेल. म्हणजे या कंपनीत 3 वर्ष काम करावं लागेल. यासाठी तुम्हाला एक सर्व्हिस बॉन्ड साईन करून घ्यावा लागतो इफ्को कंपनीसोबत. आता जनरल OBC वाल्यांसाठी हा जो बॉन्ड आहे तो 80,000चा आहे. आणि SC STसाठी 20,000 रुपयांचा हा बॉन्ड आहे. आणि तो बॉन्ड एक पेएबल बॉन्ड असतो. जेव्हा बॉन्ड ब्रेक होतो त्यानंतर ते अमाऊंट पेएबल असतं. तर ही होती विद्यार्थी मित्रांनो इफ्को AGT या पोस्टबद्दल माहिती. असे अनेक ॲग्रिकल्चर एंट्रन्स एक्झामबद्दल आपण व्हिडिओ पुढे आणणारच आहोत या सिरीजमध्ये. या सिरीजची सर्व माहिती मिळवून घेण्यासाठी आपला टेलिग्राम ग्रुप जो आहे त्याला जॉईन करा.